धनुष्यबाण कोणाचा? खरी शिवसेना कोणाची? गेली 3 वर्ष महाराष्ट्राला पडलेला हा सर्वात मोठा राजकीय प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला। 30 जुलैच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की त्यानंतर हा खटला पूर्णपणे नव्या वळणावर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। हा युक्तिवाद खरंच गेम चेंजर ठरेल का? आणि अखेर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल कोणाच्या बाजूने जाऊ शकतो? संपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। जून 2022 महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्याचे धक्के आजही कायम आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट वेगळा झाला। त्यानंतर सुरू झाला खरा संघर्ष। आमदारांचा नाही तर खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा याच संघर्षात आधी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। पण उद्धव ठाकरे गटाने या दोन्ही निर्णयांना थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। तेव्हापासून सुरू झालेला हा कायदेशीर संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। 30 जुलैच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद केला। त्यांच्या मते हा वाद केवळ आमदारांचा नाही तर राजकीय पक्षाच्या अस्तित्वाचा आहे। एखादा गट बहुमत घेऊन बाहेर पडला म्हणून तो मूळ पक्ष ठरत नाही, असा त्यांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता। सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगळे घटक आहेत। आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून मूळ पक्षावर दावा करता येत नाही। हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निर्णयांमध्येही स्पष्ट केलाय। यानंतर त्यांनी शिवसेनेचा संपूर्ण इतिहास न्यायालयासमोर मांडला। 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली। 2013 मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले। 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्या। याच काळात एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती उद्धव ठाकरे यांनीच केली होती। हे सिब्बल यांनी विशेष अधोरेखित केलं। म्हणजेच आज ज्यांनी मूळ पक्षावर दावा केलाय ते स्वतः त्या पक्षाच्या नेतृत्वाखालीच काम करत होते। त्यामुळे नंतर बंड करून मूळ पक्षावरच दावा करणं हे लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं, असा त्यांचा दावा होता। सिब्बल यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय घेताना शिवसेनेची मूळ पक्ष घटना आणि संघटनात्मक रचना पुरेशी विचारात घेतली नाही। त्याऐवजी फक्त विधिमंडळातील संख्याबळाला जास्त महत्त्व दिलं। त्यांच्या मते जर हा पायंडा पडला तर भविष्यात कोणत्याही पक्षात काही आमदार फुटतील, नवीन गट तयार करतील आणि नंतर मूळ पक्षावरच दावा करतील। त्यामुळे भारताच्या संसदीय लोकशाहीवर दूरगामी परिणाम होऊ शकतात। सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंना सर्व मुद्दे व्यवस्थित संकलित करून सादर करण्याचे निर्देश दिले। याचा अर्थ असा की सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणातील प्रत्येक कायदेशीर मुद्द्याचा सखोल विचार करते। त्यामुळे पुढील सुनावणी अत्यंत निर्णायक ठरू शकते। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष व्यक्त केलेला नाही। सध्या केवळ दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सुरू आहेत। पुढील सुनावणीत शिंदे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देतील। त्यानंतरच सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णयाच्या दिशेने जाईल। या निकालाचे परिणाम केवळ एका पक्षापुरते मर्यादित राहणार नाहीत, कारण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जो निकष ठरवला तो भविष्यात देशातील इतर पक्षांमधील फुटीच्या प्रकरणांनाही लागू होऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलंय। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा निकाल महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांवरही प्रभाव टाकू शकतो। जर निर्णय एका बाजूने गेला तर दुसऱ्या बाजूच्या राजकीय रणनीतीत मोठे बदल होऊ शकतात। त्यामुळे हा केवळ कायदेशीर वाद राहिलेला नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाचा दिशादर्शक ठरणारा खटला बनलाय। आता सगळ्यांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागल्यात। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद खरोखरच गेम चेंजर ठरेल का? सर्वोच्च न्यायालय अखेर धनुष्यबाण आणि शिवसेना नावाबाबत काय निर्णय देईल याचं उत्तर लवकरच मिळेल। तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी
आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.